नाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या पावसामुळे कळवण तालुक्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे। धरणातून 6866 क्युसेक वेगानं पाणी गिरणा नदीपात्रात वाहू लागलंय। नाशिकमधील गिरणा नदीला पूर आल्यानं सावकी विठेवाडी गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय। गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा पूल पाण्याखाली गेलाय। त्यामुळे मार्गावरील प्रवाशांना अन्य दुसऱ्या मार्गाने जाण्याची वेळ आली आहे। वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 17 दरवाजे उघडण्यात आले। 17 दरवाजांमधून 74,240 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे पालघरच्या वाणगावसह कापशी गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे। अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले होते। माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीनं बचाव कार्य राबवलंय। नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात होत असलेल्या पावसामुळे आठणबे परिसरातील पुलावरून जोरदार पाणी वाहत असल्यानं कळवण नांदुरी नाशिक मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे। त्यामुळे वाहनधारकांना आभोणा मार्गे नांदुरी येथून नाशिककडे जाण्यास सांगितलं जात आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे दिंडोरी मोहाडी पूल वाहून गेल्यानं रस्ता बंद करण्यात आला असल्याचं सांगण्यात आलंय। प्रशासनाच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। डहाणू तालुक्यातील सायवन वाघाडी मार्गावर पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस पुराच्या पाण्यात अडकली। स्थानिक आणि पोलिसांच्या धाडसी बचाव कार्यामुळे 6 जणांची सुटका करण्यात आली आहे। साताऱ्यातील बामणोली आणि तापोळा परिसरात समाधानकारक पावसानंतर भात लावणीच्या कामाला वेग आलाय। हिरवेगार डोंगर, धुक्याची चादर आणि पाण्यानं भरलेल्या भात खचरांमुळे बामणोली तापोळा परिसराचं सौंदर्य अधिकच खुललंय। वसईच्या सनसिटी परिसरात कारचा ब्रेक निकामी झाल्यानं कार थेट रस्त्यालगत 2 ते 3 फूट साचलेल्या पाण्यात गेली। पावसामुळे रस्त्याकडेला असलेल्या मोकळ्या जागेत पाणी साचल्यानं कार पाण्यात गेली। सुदैवानं घटनेत कोणालाही दुखापत नाहीये। नाशिकमध्ये मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे केळझर धरण ओव्हरफ्लो झालंय। केळझर धरण भरल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नाशिकच्या गिरणा नदीला पूर आलाय। 60 ते 70 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। गिरणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात पाणीसाठा 85% पोहोचलाय। पुढील 2 दिवसात पाण्याची आवक पाहता धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे। पालघर जिल्ह्यातील मनोर विक्रमगड जव्हार मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। विक्रमगड पाचमाड इथे रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद झाली आहे, तर डहाणू जव्हार नाशिक मार्ग देखील बंद आहे। नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे। गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय। गोदावरी आणि दारणा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना आहेत। विरारमधील चंदनसार परिसरात वडाचं झाड कोसळलंय। वादळी वाऱ्यामुळे झाड विजेच्या खांबावर पडल्यानं तारा रस्त्यावर लोंबकळल्या। पावसाचं पाणी बोईसरच्या टीमा रुग्णालयात शिरलंय। रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची वेळ आली आहे। तर कोल्हापुरात पावसाचा जोर वाढलाय। मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 83% तर काळमावाडी धरण 45% भरलंय। पंचगंगा नदीचं पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आलेलं आहे। पालघरमध्ये मुसळधार पावसाची संततधार कायम असून जनजीवन विस्कळीत झालंय। पश्चिम किनारपट्टीवरील चिंचणी येथील पोसरे तलावाजवळील सुमारे 70 नागरिकांना प्रशासनानं सुरक्षित स्थळी हलवलंय। पाणी साचल्यानं चिंचणी वाणगाव मुख्य रस्ता वाहतुकीकरता बंद करण्यात आलेला आहे। आणि